आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। इंडिया न्यूज 28 व स्टार वन न्यूज वर्तमान या न्यूज चॅनलच्या व्हॉइस अँकर कीर्ती गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक गायकवाड, नाईक नवरे व लोखंडे परिवार। उसाला 5000 हमीभाव द्या, नारायण वाघमोडे। 10 दिवसात दर जाहीर करा, अन्यथा आंदोलन करणार। सन 2024-25 चा ऊस गळीत हंगाम चालू झाला असून यावर्षी उसाला कमीत कमी 4 ते 5000 रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे अशी मागणी शेतकरी चळवळीचे नेते नारायण वाघमोडे यांनी केली आहे। साखर कारखाने चालू होऊन 15 दिवस झाले तरी अद्याप जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नाही। हा एक प्रकारे शेतकऱ्यांच्या कष्टावर दरोडा टाकण्याचा प्रकार आहे। शेतीसाठी लागणारी खते, औषधे आदींचे दर गगनाला भिडले आहेत। शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या खर्चाने उंचांक गाठला आहे। त्यामुळे ऊसाचा उत्पादन खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे। सरकारच्या नेहमीच्या सूत्रांनुसार काढला जाणारा एफआरपी हा खूपच कमी दर आहे। शासनाने यामध्ये कोजनरेशन, इथेनॉल, कंपोस्ट आदी उपपदार्थांपासून साखर कारखान्यांना होणारा फायदा शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरांमध्ये समाविष्ट केल्यास 5000 रुपयांपर्यंत दर देणे शक्य आहे। यासाठी पुढच्या काळात शासनाशी संविधानिक मार्गाने मी लढा देणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे नेते नारायण काका वाघमोडे यांनी म्हटले आहे। ऊस दरांसंदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात याविषयी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री यांची भेट मागितली आहे। मुख्यमंत्र्यांची भेट घेणार नवीन मुख्यमंत्री महोदयांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे विविध प्रश्न त्यांचे समोर मांडण्यासाठी भेट घेणार आहे नारायण वाघमोडे। आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्याकरता आलो होतो, कारण चालू वर्षी ऊसाला साधारणपणे 4 ते 5000 भाव मिळावा या आशयाचं निवेदन आपण कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे। तर काय आहे, ज्या कारखान्यांचं प्रोजेक्ट नाहीत त्यांना 4000 दर सहज शक्य आहे, पण ज्या कारखान्यांचं कोजनरेशन प्रोजेक्ट आहे, इथेनॉल प्रोजेक्ट आहे, त्यांना 5000 ऊसासाठी टनाल दर द्यायला ह्यावर्षी काही अडचण नाही। कारण शेतकऱ्यांना एकतर विचार केला तर खते आणि मेहनतीचा इतर जर खर्च, उत्पादन खर्च काढला तर परवडत नाही, इतका कमी भाव मिळतो। तर यासाठी लवकरच मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना। यासाठी कलेक्टर साहेबांची चर्चा करण्यासाठी मी आज आलो आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे। तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही वस्तू आपण दुकानात गेला तर पैसे लगेच देतो, पण आज ऊसाचा हंगाम चालू होऊन 8-10 दिवस झाले पण कोणत्याही कारखान्यानं ऊसाचा दर अजून जाहीर केलेला नाही। तर दर न जाहीर करता ऊस तोडी चालू करणे म्हणजे सरळ शेतकऱ्याच्या मालमत्तेवर दरोडा टाकल्यासारखा आहे। तर याचा विचार करून दर लवकर जाहीर करावा आणि ऊसाला किमान 5000 भाव, ज्यांचे प्रोजेक्ट आहेत, कोजनरेशन असेल किंवा इथेनॉल असेल, त्यांनी 5000 आणि बाकीच्यांचे प्रोजेक्ट आहेत त्यांनी कमीत कमी 4000 भाव द्यावा आणि तो सहज शक्य आहे। हे पटवून आम्ही देऊ शकतोय। उत्पादन खर्चाचा मेळ लागत नाही हे पण पटवून देऊ शकतो। यासाठीच आम्ही मुख्यमंत्री साहेबांची वेळ आणि भेट मागितलेली आहे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।